चला आपण मॅच सुरू करूया. पंच पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय आई मोरुदेवी स्पोर्ट्स राजवली ब या संघाच्या माध्यमातून नगरसेविका चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधील ही पहिली रजनी स्पर्धा आहे आणि सगळं श्रेय जात आहे ते म्हणजेच आई मोरुदेवी स्पोर्ट्स राजवली ब या संघाला. दुसऱ्या मॅचला होते सुरुवात. इथे किशोर गांगुर्डे हा खेळाडू स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वाईड आलाय आणि इथे अवांतर धावेने संघाचं श्री गणेशा होते. टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजक टीम आहे आणि एक चांगली धमक ठेवणारी टीम आहे. इथे जर बघितलं किशोरकडे तर एका बाजूला आपण पाहताय जयकडे एक चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. दरम्यान हा बॉल जर बघितला तर अजून एक वाईट बॉल आलाय. लेग स्टिकच्या बाहेर जास्तीत जास्त बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट बॉलने संघाची धावसंख्या पुढे सरसावली 2 या अंकावरती आता मात्र पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. 4 षटकांचा ओव्हर आहे. 4 षटकांमध्ये जर बघितलं आपण तर 60 ते 65 धावा येणं बंधनकारक राहील. इथे बरोबर रेस्टांच्या मध्ये लेग बी फॉर द अपील LBW स्वरूपात पहिली विकेट गॉन. मिस्टर किशोर गांगुर्डे बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक 1. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहताय तर नगरसेविका चषक 2026 हे देखणं आयोजन आणि कालच्या दिवसामध्ये सन्मान्य नगरसेविकांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं वॉर्ड क्रमांक 20च्या. आणि आज मला वाटतं आपण पाहतो हा दुसरा दिवस या स्पर्धेचा. राहुल मात्र चांगलं क्रिकेट सुरू झालंय. विशाल आहेत गोलंदाजीच्या मार्क वरती. अचूक मारा आतापर्यंत जर बघितलं तर एस्टर्न बरोबर त्या ठिकाणी टार्गेट केलं जाते. आणि आता हा जर बॉल बघितला आपण तर जवळजवळ ऑफ स्टिकच्या हलक्याशा बाहेर पाहायला मिळाला. डॉट बॉलचा इशारा आलाय. विशाल जर्सी क्रमांक 10. आतापर्यंत विशालची अचूक कामगिरी. जरी वाईट बॉल जास्त टाकले तरी सुद्धा एक विकेट मिळवलंय. आणि हा बॉल सुद्धा लेग स्टिकच्या बाहेर आहे. वारंवार लेग स्टिकच्या बाहेर वाईट टाकले जात आहेत. अशा पद्धतीने समोरच्या संघाला बेनिफिट जास्त मिळतोय. आणि एक एक करताना तुम्ही आतापर्यंत 3 धावा दिल्यात. राहुल इथे आयोजक संघ मैदानामध्ये खेळतोय. नेहमी मला वाटते आयोजक संघ जेव्हा खेळतोय तेव्हा प्रत्येक घरच्या प्रेक्षकांची अपेक्षा असते की आपला संघ चांगलाच खेळावा. मात्र इथे थोडंसं आपण पाहतोय वाईटने जास्त धावा मिळालेल्या आहेत. एज आणि या ठिकाणी बॅक टू पॅव्हेलियन. आय थिंक उमेश आहे त्या ठिकाणी. झालाय बाद. थँक्यू सो मच डीजे. काय चांगला बॉल होता. वेगवान बॉल. एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळाले. आणि काय चांगला झेल टिपला गेलाय. ये तो मेरे बाई हात का खेळले असं सांगत असताना ह्याज एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर मला वाटतं अभि आहेत. आणि त्याच्या हातकंडामध्ये झेल देऊन परतले आहेत मिस्टर उमेश. नव्याने फलंदाज भावेश आलाय. भावेश मोकाशी मैदानामध्ये आलाय. मात्र पाहणं गरजेचं आहे की धावा कशा पद्धतीने येतील. इथे आपण राजावली संघाचा विचार केला तर कशाही येत मात्र धावा येणं गरजेचं आहे. आणि इथे त्या धावा कराव्या लागणार आहेत. आपण पाहतोय नगरसेविका चषक 2026 नगरसेविका मान्य सौभाग्यवती योगिता देवेंद्र पाटील यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते. आणि मुख्य स्पॉन्सरशिप मला वाटते त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे. त्यासाठी मैदान जे उपलब्ध झालंय ते म्हणजेच गंगाराम आप्पा मालजी भोईर मैदान. तर आपण पाहतोय की या मैदानावरती भरपूर स्पर्धा होतात. आपल्याला त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. याही वेळेला
बरोबर एस टेनच्या मध्ये सापडलाय. जसा किशोर गांगुर्डे बाद झालाय तसा या वेळेला जय सुद्धा लेग BW अर्थात या वेळेला बाद झालाय. आउट. थँक्यू सो मच जे बरोबर एस टेनच्या मध्ये इथे जय थोडेसे सरप्राईज झाले. बॅट बरोबर बॉलवरती आलीच नाहीये आणि बरोबर पायावरती चेंडू लागला गेलाय आणि इथे पंच आपण पाहताय मिस्टर जयेंद्र भागे सरांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय की इट्स आउट, फलंदाज बाद. आतापर्यंत 3 धक्के महत्वाचे दिलेत टीम आई मरुदेवी ब या संघाला आणि इथून एखाद्या चांगल्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. इथे बॅक टू बेसिक पुन्हा एकदा बेसिक वरती लक्ष द्यावं लागेल क्रिकेटमध्ये. राजावळी संघाला शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. षटकाची झाली समाप्ती. राहुल किती धावा झाल्यात या पहिल्या षटका समाप्तीनंतर? 4च धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या 4 धावा धावफलकावरती लागल्यात. मात्र मी म्हणेन हे षटक हाताळण्यासाठी जवळजवळ 5.5 मिनिटं खर्च झाले. ते सुद्धा लक्षात असू द्या, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नक्कीच इथे टायमर जो आहे तो ऑन आहे. दरम्यान आपण पाहतोय हा नगरसेविका चषक जो आहे टिवरीच्या गावामध्ये आहे. मात्र ही स्पर्धा राजावलीची आहे आणि टिवरीचं जे मैदान जे आपण ऐतिहासिक मैदान पाहतोय गंगाधर अप्पा मालजी भोईर मैदान टिवरीच्या गावामध्ये असलेलं नक्कीच जे ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे त्या सर्वांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. तसेच टिवरीच्या ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानायला हवेत. तसेच या स्पर्धेसाठी मुख्य स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून लाभली त्या विद्यमान नगरसेविका वॉर्ड क्रमांक 20च्या योगिताताईंच्या सुद्धा माध्यमातून आपल्याला स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. त्यानंतर देवेंद्रदादा पाटील ते म्हणजेच योगिताताईंचे मिस्टर आहेत त्यांचे सुद्धा आपण आभार मानायला हवेत. त्यांनी काल मात्र आपण पाहतोय देवेंद्रदादा काल नव्हते, आज कदाचित या ठिकाणी उपस्थिती लाभेल. लग्न कार्य वगैरे भरपूर असल्यामुळे वेळ देणं जमत नाहीये. मात्र शेवटच्या दिवसामध्ये ते नक्कीच आपल्याला आपला बहुमूल्य वेळ देताना दिसतील. राहुल नवीन गोलंदाज झालाय. अमित अभि या नावाने जास्त प्रसिद्धी मिळवल्या. खऱ्या अर्थानं अभिला आपण जास्त वेळ गोलंदाजीच्या मार्कवरती पाहिलं नव्हतं. मात्र थोडीशी इंजुरी होती अभिला आणि आता तो कव्हर होऊन पुन्हा एकदा जॉईन झाला आपल्या टीमला. इथून एक अष्टपैलू खेळाडू आहे अमित. याला आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल टाकत असताना ऑफस्टिकच्या जरी बाहेर टाकलाय, व्हाईट बॉल आलाय. समोरच्या संघाची धावसंख्या 5 या अंकावरती. बॅटची कडा इथे बघितलं तर यष्टीरक्षकाच्या बाजूला जो क्षेत्ररक्षक होता त्यांनी जवळजवळ ड्राईव्ह मारलं होतं. मात्र इथे झेल ड्रॉप झालाय. एक धाव निश्चित केली जाईल आणि या एका धावडी संघाची धावसंख्या 6 अंकावरती. आतापर्यंत जर बघितलं तर मग महत्वाचे जे 3 फलंदाज होते ते तंबूच्या आश्रयाला गेलेत. नक्कीच महत्वाची फलंदाजांची फळी जी आहे ती डिस्ट्रॉय केली गेलेली आतापर्यंत आपण पाहिलंय. पुन्हा एकदा अभि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल का? तर नक्कीच अर्थातच या ठिकाणी पंचांनी दाखवलाय की हा वाईट पाहायचा आहे. थर्ड अंपायरकडे या ठिकाणी निर्णय फॉरवर्ड केला गेलेला आहे. थर्ड अंपायर या ठिकाणी कुठे आहेत तर नक्कीच आपण पाहतोय आपल्या या ठिकाणी चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी, कारण की आपण पाहतोय जो पट्टा दिसतोय ती त्या व्हाईट लाईनची शॅडो या ठिकाणी पडलेली आहे, त्याच्यावरनं ट्रॅव्हल करताना दिसला चेंडू. चांगला बॉल पाहायला मिळाला अभिच्या माध्यमातून. इथे समोर प्रशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज समोर खेळल्यात. क्षेत्ररक्षक उदय पुढे सरसावतील. थोडेसे फ्लंबल झाल्यात आणि बघता बघता दोन्हीही फलंदाजाने 2 धावा निश्चित केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे का तर होता, मात्र इथे नाही असं उत्तर आलंय शेवटच्या मोमेंटला आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या 8 या अंकावरती. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललंय. मात्र इथे जो आयोजक संघ आहे त्या संघाला आता धावसंख्येची गरज आहे आणि सध्याच्या घडीला धावा या कमी पाहायला मिळत आहेत. इथे ऑफस्टिकच्या बाहेर चांगला बॉल स्विंग अँड मिस पाहायला मिळाला आहे. सातत्यपूर्व गोलंदाजी करतायत गोलंदाज अमित. ऑफस्टिकच्या बाहेर
चेंडू टाकला जातोय आणि अजून एक आलाय डॉट बॉल. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अमित याचा पुढचा बॉल, यावेळेला उचलू देण्याचा प्रयत्न, मात्र विचार केला तर जास्त उचले असल्या कारणाने हा चेंडू असणार आहे वाईट. डोक्याच्या वरून बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय, वाईट बॉल आहे. वन बाउन्सची ताकीद सुद्धा दिले. इथे हवेमध्ये बॉल आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील काय, तर येस उदय पोहोचलेत आणि ते प्रशांत बॅक टू द गाऊट जेलचीच्या स्वरूपात मोठा धक्का टीम आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली ब या संघाला पाहायला मिळत आहेत. एक सूचना आहे, लक्षात असू द्या. 5 मिनिटं आणि 16 सेकंद या ठिकाणी, त्यामध्ये तुम्हाला मला वाटते 7 चेंडू पूर्ण करायचे आहेत. 5 मिनिटं आणि 16 सेकंद. जर ही 7 चेंडू जर पूर्ण झाले नाही तर तुम्हाला अतिरिक्त खेळाडू एक या ठिकाणी आतमध्ये घ्यावा लागेल. शेवटचा आणि अंतिम बॉल अमित या गोलंदाजाचा. नवीन हरीश आलेत फलंदाजी साडी आणि आल्या आल्या जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर बॉल. तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10 या अंकावरती. आणि इथून विचार केला तर मग आता शेवटचं अंतिम षटक आणि तिसरं षटक असणार आहे आणि या षटकासाठी तुमच्याकडे वेळ आहे तो म्हणजे 5 मिनिटांचा. थँक्यू सो मच डीजे. तिसरं षटक प्रगतीपथावर. तुळशीराम गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल टाकत असताना डॉट स्वरूपाचा बॉल पाहायला मिळालाय. चांगला फटका समोर खेळल्या गेल्यात. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला उचलून फेकी करतील, तत्पुरती मिळेल फक्त ना फक्त एकच धाव. या एका धावेवरती दोन्ही फलंदाज संतुष्ट आहेत आणि तत्पुरती बघितलं तर 2 चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात आणि आता 4 चेंडू टाकायचे आहेत 4 मिनिटांमध्ये. चांगला फटका आहे, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. पुन्हा एकदा एकच धाव. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ऑन साइडला समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण खूप सुंदर पद्धतीचं पाहायला मिळालंय. 12 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. इथे बॅटची कडा मोठी आहे. जयचंद टेकन फलंदाज बाद. हर्ष आल्या रीतीने माघारी परतावा लागतंय. धक्का क्रमांक असेल 4. आतापर्यंत 5 धक्के लागल्यात. लक्षात ठेवा, मागे उल्लेख केला 4 गडींचा, मात्र 5 धक्के लागल्यात आणि महत्वपूर्ण धक्के असतील. शेवटचा 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. म्हणजे आता नवीन फलंदाज नितीन आल्यात फलंदाजीच्या एंड वरती. कॅचची शक्यता निर्माण झालाय. समोर उदय आणि इथे अजून एक धक्का. धक्का मागून धक्का. फलंदाज बाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल पाहिलं जाईल. कारण की आतापर्यंत खूप कमी धावा देणारा गोलंदाज कुठला असेल तर तो आहे तुळशीराम. आतापर्यंत 2 महत्वाचे गडी बाद केलेत. 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल
अजून एक गडी बाद होईल काय आणि इथे मात्र हॅट्रिक साध्य करणारा पहिला गोलंदाज आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळाला आहे तो म्हणजेच तुलसीराम. एक षटकाची अजून सुद्धा एक षटकाचा खेळ येणं बाकी आहे. उदय हा गोलंदाजीच्या मागवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आतापर्यंत फक्त ना फक्त 12 धावा धावपलकावरती आहेत. म्हणजे इथे उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं अंतिम षटक स्लोग ओव्हर हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा मोजल्या जातील ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल. उदय आल्यात गोलंदाजीच्या मागवरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. भावेश मला वाटतं आतापर्यंत मैदानावरती आहेत. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंच जयेंद्र वाघे सरांचा आलाय. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या जाईल 13 या अंकावरती. फारच कमी धावसंख्या, मी म्हणेन एक 10-15 धावा राहुल यायला हव्यात. इथे मात्र फार लो स्कोरिंग गेम होईल की काय असं वाटू लागलाय. आतापर्यंत या मैदानाचा विचार केला तर 4 ते 5 षटकामध्ये जरी 100 धावा जरी बनवल्या तरी देखील चेस होऊ शकतात हे मैदानाचं रहस्य. आतापर्यंत जर बघितलं तर कमी धावा झाल्या. टीम आई मरुदेवी राजवली ब या संघाच्या जे स्वतः आयोजक प्रायोजक आहेत या संघाच स्पर्धेचे. इथून चांगला बॉल डिलिव्हर केलाय उदयनं. स्ट्राईक रोटेट झाले आणि आता पंकज आपल्याला बघायला मिळतं स्ट्राईक एंडवरती. इथे क्लीन बोल्ट. यू मिस आय एम डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. थँक्यू सो मच डीजे. इथे स्वतः फलंदाज थोडेसे नाराज असतील स्वतःवरती कारण की फुलटॉस बॉल होता. बरोबर एस्टॅनना त्या ठिकाणी टार्गेट केलं होतं. थोडेसे सरप्राईज झाले. ऑफसिकच्या बाहेर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर क्लीन बोल्ड झाले त्या ठिकाणी फलंदाज. उदयाचा पुढचा बॉल अजून याही वेळेला जर बघितलं तर बरोबर मध्ये सापडल्यात. पुन्हा एकदा LBW स्वरूपात मिळालंय उदयला विकेट. थँक्यू सो मच डीजे. आतापर्यंत जर विकेट जर बघितल्या तर 9 डाऊन झाल्यात आणि मागचा मॅच मला आठवला. मागच्या मॅच मध्ये न्यू स्टार मडवेपाडा या संघाला ऑल आउट केलं होतं आणि तशाच पद्धतीचा हा देखील मॅच होत आहे. काय म्हणाल सागर सर? राहुल आम्ही शेजारी आहोत. यामुळं धावसंख्या आपण पाहतोय की थोडीशी कमी आहे. मात्र बघा इथे 1 विकेट आहे शेवटचा आणि हॅट्रिक साठी 1 विकेट हवा आहे उदयाला. इथे क्लीन बोल्ड आणि जे हवं होतं ते मिळालंय टीम चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा या संघाला. कमी धावसंख्येवरती ऑल आउट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 14. इथे ऑल आउट होणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली ते म्हणजेच आई मरुदेवी स्पोर्ट्स
बी ही टीम आणि ही दुसरी टीम आहे जी आजच्या दिवसातील बॅक टू बॅक ऑल आउट होणारी टीम आहे. इथे धावसंख्या 14 धावा आणि 15 धावांचं माफक असं आव्हान ठेवलं आहे टीम चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा या संघाच्या समोर. कुठे जाऊ नका, पाहत रहा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आई मयूरदेवी स्पोर्ट्स राजावली ब या संघाने केलं आहे आणि या स्पर्धेचं एक जबरदस्त दमखम दाखवणार हे नेत्रदीपक आयोजन नगरसेविका चषक 2026 आपल्याला पाहायला मिळत आहे. मी विनंती करतो या ठिकाणी रंगनाथदादा वर्गना यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. रंगनाथदादा या, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. उंबरपाडा संघाचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी वितरित केला जातोय. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वितरित करतोय आणि तो मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी आपण जोडलं गेलोय. आमच्या जोडीला खेळाडू सुद्धा उपलब्ध या ठिकाणी झालेला आहे. चला आपण मॅन ऑफ द मॅच मेडल, टी शर्ट्स आणि ट्रॉफी घेऊन या ठिकाणी यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅचचं मेडल जे आयोजकांच्या माध्यमातून आलेलं आहे, स्पॉन्सर झालेलं आहे मोरदेवी राजावली बी संघाच्या माध्यमातून या नगरसेविका चषकामध्ये. त्यानंतर ट्रॉफी आणि त्यानंतर टी शर्ट्स जे मोहनदादा मस्के यांच्या माध्यमातून वगरालपाडा परिसरातील बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. तर खूप खूप अभिनंदन, मान्यवरांचे खूप खूप आभार. दादा तुम्ही बसून घ्या. मी खेळाडूला या ठिकाणी थांबण्याची विनंती करतोय. जास्त काही विचारणार नाहीये, वेळ आपल्याकडे नाहीये आजच्या दिवसामध्ये. समोरचा संघ एक स्ट्रॉंग संघ होता, तुमच्या जवळचा संघ आहे, मात्र कधी खेळला होता त्या अगोदर? नाही. कुठे तुम्ही मॅच मध्ये सरस ठरलात? कोणाचा विकेट होता तो? आपले विशालचा. विशालचा विकेट या ठिकाणी महत्वाचा होता. मात्र हा तुझा आता या मोसमामध्ये कितवा मॅन ऑफ द मॅच आहे? दुसरा. खूप खूप अभिनंदन. आणि लक्षात असू द्या पुढच्या मॅच मध्ये हे टी शर्ट तुम्हाला घालून खेळायचं आहे. तर हा होता मॅन ऑफ द मॅच. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच सागरजी माळी सर. जबरदस्त आवाज ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप सुंदर समालोचन ऐकायला मिळालं. सागर माळी सर असतील आणि त्यानंतर दिग्गज समालोचक जे बापाणी जुचंद्र येथील एक महत्वपूर्ण समालोचक म्हणून ओळखले जात आहेत संदीपजी गावंड सर असतील. कालचा दिवस अतिशय महत्वाचा. काल सुद्धा 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले आणि त्यामध्ये त्या 12 संघांतून न्यू स्टार वसई या संघाने मात्र बाजी मारली आणि त्यामध्ये राहुल गोंड हा जो खेळाडू होता त्याने वन मॅन शो आपल्याला जो होता तो फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. कमी धावा बनवायच्या आहेत. जवळजवळ 24 चेंडू तुमच्याकडे आहेत. 24 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 15 धावा. स्ट्राईक एंड वरती अमित, नॉन स्ट्राईक एंड वरती तन्मय गोंड या दोन खेळाडूंना आपण पाहताय. गोलंदाजीच्या मागवरती भावेश आल्यात. जसा मॅचचा मॅच जर बघितला आपण तर मागच्या मॅच मध्ये न्यू स्टार मडवीपाडा संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळाला. त्या संघातील जर विचार केला तर ऑल आउट होणारा तो पहिला संघ आजच्या दिवसातील आणि त्यानंतर स्वतः आयोजक संघ त्यांना देखील आपण ऑल आउट होताना या स्पर्धेमध्ये पाहिलंय. पहिला बॉल भावेशचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे बरोबर चेंडूला पायामध्ये टाकलं गेलं होतं. इथे डिफेन्स पद्धतीने स्विच हिट केलं होतं. एक चांगला बॉल पाहायला मिळाला भावेश या गोलंदाजाचा. भावेश याचा विचार केला तर मग एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. राईट महोदय विकेटचा मारा. इथे चांगला बॉल होता की नाही हे सुद्धा पाहिलं जाईल. मात्र अक्षरशः गोलंदाजाचे हात जे होते ते डोक्यावरती आले आणि इथे लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की क्लीन बॉल्ड होत आहेत की काय, मात्र नाही होत. व्हाईट बॉलने एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या 1. इथे दृष्टिकोन फार महत्वाचा. जर समोरच्या संघाने तुम्हाला धावा दिलेला नाहीयेत तर आम्ही सुद्धा त्या संघाला धावा देणार नाहीये. हा तुमचा चिवट दृष्टिकोन असायला हवा क्रिकेटमध्ये आणि त्याच दृष्टिकोनातून खेळावं लागेल.
हे सहज क्रिकेट आहे. चुरस निश्चित निर्माण करावी लागणार आहे. बघा इथे धाव नव्हती मात्र धाव दिली. इथे क्षेत्ररक्षकाचा आधार असणं तेवढंच बंधन असेल. एक धाव मिळाली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आता 2 या अंकावरती. 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे. डावकुरे हाताचा फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती तन्मय. क्षेत्ररक्षकांना सुद्धा लक्षात ठेवावं लागेल, कारण की त्यांच्याकडे 50-60 धावा नाही आहेत. अवघ्या ज्या धावा आहेत त्या फार कमी आहेत. त्यामुळे मिसफिल्ड करून जमणार नाहीये. गोलंदाजी अतिशय सुरेख होत आहे, मात्र क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे राहुल या मैदानामध्ये, या सामन्यामध्ये. जसं क्रिकेट दाखवलं मागच्या मॅच मध्ये ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या संघाने सेन्सिबल क्रिकेट खेळलं. माहिती होतं की कमी धावा त्या सिंगल डबलने सुद्धा बनवू शकतात आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट आता चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा हा संघ करत असताना दरम्यान भावेश या गोलंदाजाचा पुढचा बॉल. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावलेत, मात्र एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा या एका धाव्याने 3 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. 3 चेंडू टाकून झाल्यात. 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज भावेशनं. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण की तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे आणि त्या कमी बॅलन्स मध्ये तुम्हाला जास्ती जे बॉल आहेत ते डॉट टाकायचे आहेत. इथे थोडंसं स्कूप करून खेळण्याचा प्रयत्न. इथे थोडासा बघा अजूनपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फ्लंबल होत आहेत. जिथे धावा नाही आहेत तिथे धावा दिल्या जात आहेत, म्हणजे समोरच्या संघाला खूप जास्त बेनिफिट मिळते या गोष्टीचा. एक धाव पुन्हा एकदा मिळाली. धावसंख्या 4 या अंकावरती पाहायला मिळते. काय म्हणाल क्षेत्ररक्षणाबद्दल सागर सर? राहुल नक्कीच आयोजन सुद्धा केलंय या संघाने, त्यामुळे थोडंसं टेन्शन सुद्धा असेल. बाहेर काय चाललंय त्याच्यामध्ये विचार सुद्धा असेल, त्यामुळे हे फंबलिंग आपल्याला बघायला मिळतात असं सांगायला काहीच हरकत नाहीये. यस, खऱ्या अर्थाने किशोर गांगुर्डे, भावेश मोकाची, उमेश फरगाना, रोहित सुतार आणि अजून काही खेळाडू आहेत आई मरुदेवी राजवली ब या संघाचे. खूप सुंदर आयोजन आणि या स्पर्धेचा, या रजनी स्पर्धेचा जो उल्लेख आहे तो वर्षानुवर्ष केला जाईल यात काही शंका नाही आहे, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये ही पहिली रजनी स्पर्धा आहे आणि हा जो मान आहे तो आई मरुदेवी स्पोर्ट्स राजवली ब या संघाला मिळाला आहे. नक्कीच त्याने तो एक इतिहास केलेला आहे. जर तो मैदानामध्ये आज थोडासा कमी पडत असला तरी सुद्धा आयोजनामध्ये कुठेच कमी पडत नाहीये राहुल, हे एक महत्वाची गोष्ट आहे. येस, आतापर्यंत बिरसा मुंडा सातिवली या संघाचा उल्लेख केला जात होता, मात्र बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाच्या पुढे आता निश्चित आई मरुदेवी राजवली ब या संघाचा उल्लेख केला जाईल, कारण की आयोजन अप्रतिम पाहायला मिळालंय. व्हाईट बॉलने धावसंख्येमध्ये थोडासा बदल. 5 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलला बरोबर हॅमर केलाय. बॉल चाललाय ऑन साइडला 6 धावांसाठी. युथ 6 षटकार. थँक्यू सो मच डीजे. इथे बघा फलंदाजाने काय फटका खेळलाय. जबरदस्त सौंदर्य दाखवणारा फटका. बरोबर ओव्हर पिच बॉल, त्याला मात्र जबरदस्त टायमिंग केलाय आणि टायमिंगच्या जोरावरती त्या चेंडूला मात्र पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. 11 धावा झाल्यात सागर सर. पहिलं षटक समाप्त झालाय. आता फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 18. नक्कीच 18 चेंडू 4 धावा. तुमचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा मी म्हणेन बॅक टू बेसिक. बेसिक वरती लक्ष द्यावं लागणार आहे. खेळाडूला कशा पद्धतीने चेंडू डॉट करता येईल हे फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र झेल सुटलाय आणि इथे 1 धाव नक्कीच मिळाली जाते. एक चांगली संधी होती राहुल, ती संधी सोडली गेलेली आहे. कालच्या दिवसामध्ये 6 झेल सोडले होते राहुल गोंड याचे आणि त्याने जवळजवळ 173 की 75 धावा या ठिकाणी केल्या होत्या. तर तुम्ही जीवदान जर दिला तर क्षेत्ररक्षक तुम्हाला, फलंदाज तुम्हाला सोडणार नाहीये. आणि क्षेत्ररक्षकाने जेव्हा झेल सोडले तेव्हा गोलंदाजाला त्याचा चोप बसलाय. फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. कॅच ड्रॉप झालाय. स्ट्राईक रोटेट झालाय.
आणि इथे ऑन साइडला चेंडूला खेळलाय. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स 4 रन्स. या 4 धाब्याने विजयी संपादित करतोय तो म्हणजेच चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि या ठिकाणी पराभव हा स्वीकारावा लागतोय तो म्हणजेच स्वतः आयोजक संघाला आपल्याला पाहायला मिळतोय आई मरुदेवी राजवली ब या संघाला. चला आपण टॉस कडे जाणार